एव्हरीवन, वेलकम टू महेश ब्लॉग्स. आज आषाढी एकादशी आहे. त्यानिमित्ताने आम्ही आज ब्लॉग बनवणार आहोत आणि महिमाने पूर्ण देवपूजा वगैरे करून झालेली आहे महिमाची. आज सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आमचा उपवास आहे, सो आम्ही खूप सुंदर अशी विठ्ठल रुक्माईची पूजा केली आहे आपल्या घरात आणि नंतर मग आपण पुढे जे काय असेल ते बघू. सकाळी उठून पूर्ण देव वगैरे त्यांना आंघोळ वगैरे घातलेली आहे, सगळं फुलं वगैरे वाहून झालेली आहेत आणि पूजा कशी केलेली आहे महिमाने हे तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करूया. आणि सोबतच महिमा आज काहीतरी उपवासानिमित्त बनवणार आहे. साबुदाणा वडे बनवणार आहे. साबुदाणा वडे बनवणार आहे काय? हां, झाली आहे रेसिपी, अर्धी तयार झाली म्हणजे. आणि माहिती नाही, दही सापडण्यासाठी आज मला खूप वेळ लागला, सगळे दुकानं बंद होती खाली. ठीक आहे, चला. प्रकारे महिमाने देवांना फुलं वगैरे वाहिलेली आहेत. देवांना सकाळी उठून स्नान वगैरे सगळं फुलं वगैरे ठेवून देवघर एकदम छानपैकी सजवलेलं आहे तिने. आणि विठ्ठल रुक्माई किती सुंदर दिसत आहेत बघा. त्यांना छोटे छोटे हार असे आम्ही बनवून घेतलेले आहेत. काय महिमा, काय करतेस? साबुदाणा वडे बनवते. हे बघ, हे तयार झालेत, इकडे अर्धे ठेवलेत. काही वडे बनवून झालेले आहेत, एकदम गोल्डन असा रंग आलेला आहे आणि क्रिस्पी वाटत आहेत. खाल्ल्याच्या नंतर समजतील खरंच किती क्रिस्पी झाले. आणि इथे तिने पूर्ण ते बनवण्याची तयारी केलेली आहे. साबुदाणा तिने रात्रीच भिजू घातलेला होता आणि इकडे अर्धे तयार आहेत आपले. आणि या ठिकाणी आपण कढईमध्ये थोडेफार वडे टाकलेले आहेत, 4 वडे. तेल उडेल बघ अंगावर. नाही, परत मलाच मलम वगैरे लावला. गॅसचा फ्लेम जास्ती करून ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे गोल गोल करून ते पूर्ण हे करते. हे सगळं बनतंय तोपर्यंत आपण दुसरी घरातली जी कामं आहेत ती आवरून घेऊया. आणि जेव्हा बनेल सगळं वडे वगैरे दही वगैरे सगळं एक पूर्ण प्लेट आम्ही सजवून तुम्हाला दाखवूया की कसं झालंय. आज मला विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात पण जायचं आहे. आणि महिमाच्या घराच्या इकडे म्हणजे भोगावला एक छान असं मंदिर आहे विठ्ठल रुक्माईचं. तिथे फक्त विठ्ठल रुक्माईच नाही, तिथे भरपूर सारे दुसरे देव पण आहेत. महादेव असतील, हनुमान असतील, राम लक्ष्मण देवीचे पण मूर्ती तिथे ठेवलेले आहेत. तर आपण तिकडे जाऊन दुग्ध अभिषेक जर घालायला आपल्याला भेटला तर त्याचा पण आपण प्रयत्न करूया. पण आज वाटत नाही की एवढा चान्स आपल्याला भेटेल, कारण खूप आषाढी एकादशी निमित्त खूप गर्दी असेल. काय म्हणतेस महिमा, किती वाजता जायचं तिकडे भोगावला? दुपारी जाऊ, दुपारी थोडी गर्दी कमी असेल. तर नाश्ता वगैरे करून झाल्याच्या नंतर महिमाच्या घराच्या इकडे जाऊन तिकडे आम्ही दर्शन घेण्याचा प्रयत्न नक्की करू. आज प्रकारे महिमाने वडे तयार करून झालेले आहेत. इकडे तिने वाटीमध्ये दही आणि बटाट्याचे चिप्स पण तिने तळून घेतलेले आहेत. महिमाने एकदम सुंदर असा ब्रेकफास्ट माझ्यासाठी बनवलेला आहे उपवासानिमित्त. आता एवढे सगळे खाणार कोण? पण तू आणि मी, बाकी. अगं बाई, मी एवढे नाही खाऊ शकत. किती बनवलेत बघाय ना. अरे कमीत कमी 15-20 असतील महिमा. एवढे काय बनवले? ठीक आहे, आता कोणाला तरी देऊन टाक एवढे सगळे. मी तर नाही खाऊ शकत. मी हार्डली 4-5 खाईल. ठीक आहे, मी खाईल. असं बोलते फक्त, खाणार काय? वडा एकदम क्रिस्पी झालेला आहे, खाऊन बघितला आहे मी, एकदम भारी वाटतोय. आणि दह्यासोबत तर त्याची वेगळीच मजा येते. तुम्ही पण जर आज उपवासानिमित्त काय बनवलं आहे मला नाही माहिती, पण नक्की आषाढी एकादशी निमित्त तुम्ही पण काहीतरी बनवा आणि तुम्ही पण काहीतरी एन्जॉय करा. खरंच एक नंबर बनवलेस. अरे माझी रखुमाई छानपैकी सुंदर अशी तयार झालेली आहे आणि आम्ही दोघे आता निघत आहोत भोगावला दर्शनासाठी. आणि किती वेळ लागेल आपल्याला एकंदरीत तिकडे? आता माहिती नाही, आज खूप गर्दी असू शकते. ठीक आहे, आता बघूया तिकडे जाऊन आम्हाला दर्शनासाठी किती वेळ लागतो. आणि ते झाल्याच्या नंतर आम्हाला दुसरे जे पाषाणला हनुमानाचं मंदिर आहे तिकडे पण आज जायचा प्रयत्न करूया. जर तिकडे जायला भेटलं तर एकदम भारी होऊन जाईल. प्रकारे आम्ही आता भोगावला आलेलो. इथे बाहेर चप्पल वगैरे ठेवण्यासाठी त्यांनी स्टँड वगैरे केलेलं आहे आणि मंदिराचा डिझाईन एकदम सुंदर असा आहे. मोठा असं मंदिर आहे या ठिकाणी. जर समजा तुम्हाला भोगावला येण्याचा कधी चान्स भेटला तर तुम्ही या ठिकाणी दर्शनासाठी येऊ शकता. इथे सुंदर असा नंदी आहे. पूजा एकदम सुंदर अशी झालेली आहे. संत तुकाराम महाराज आणि या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांची सुद्धा मूर्ती आहे.
छोटा असं दार या ठिकाणी आहे. पूजा एकदम सुंदर अशी करून ठेवलेली आहे. महादेवाची अशी एकदम छान अशी पिंड या ठिकाणी आहे. महादेवाचं दर्शन केलं. अशा प्रकारे आमचं खूप छान विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन झालेलं आहे, प्लस शंकर महादेवांचं पण दर्शन झालेलं आहे. तर आता चाललो आम्ही घरी. आणि इथे बाकी पण खूप साऱ्या देवतांच्या हे आहेत, मूर्ती वगैरे आहेत आणि ते दर्शन घेण्याचा सुद्धा आमचा प्रयत्न असेल. खूप सारा मोठं मंदिर या ठिकाणी आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सारे लोक आज या ठिकाणी आलेले आहेत दर्शनासाठी. आणि मंदिराच्या ह्या बाजूला दुसरे सगळे देवी देवतांचे आहे. पद्मावती देवीचं सुद्धा या ठिकाणी मूर्ती विराजमान आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी मूर्ती आहे. ही जी आहे ही काळभैरव देवाची आणि जोगेश्वरी माताची या ठिकाणी मूर्ती ठेवलेली आहे. खूप सारे देवदेवतांचे दर्शन या ठिकाणी एकत्रितपणे जर तुम्हाला घ्यायचे असेल तुम्ही भुगावच्या या मंदिरामध्ये व्हिजिट नक्की करू शकता. तर अशा प्रकारे आमचं खूप छान दर्शन झालेलं आहे. आम्ही घरी आलेलो आहोत. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट डाऊन करू शकता तुम्ही आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता हा व्हिडिओ इथेच आम्ही समाप्त करत आहोत आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काहीच बोलत नाही. नॉट अ टिपिकल हजबंड, नॉट अ टिपिकल वाईफ, माय रुश होल लाईफ. Whole life. चला भेटूया. बाय बाय. बाय बाय.